स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच अपयशाला यशात बदलणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आणि आज हा संदेश मोजून 15 मिनिटे मन लावून तुम्ही नक्कीच ऐकायचा आहे. तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या घरात आनंदाची बातमी सुद्धा येईल. त्यामुळे दुर्लक्ष करू नका. स्वामींकडे प्रार्थना करायची आहे. हे स्वामी राया, तूच आहेस, फक्त तुझे अस्तित्व आहे. तू सोडून ह्या विश्वात दुसरे कोणीच नाही. तुझ्याच हुकुमाचे सर्व सुरू आहे. आम्ही मानवाने जर तुझ्या हुकुमाप्रमाणे प्रामाणिक कर्म केले तर या विश्वात अशक्य असे काहीच नाही. ही समज आम्हाला दिली, तुला ते धन्यवाद. आणि स्वामी राया, असेच आमच्या पाठीशी राहा आणि आमचं मार्गदर्शन करा. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला सोडून आम्हाला या जगात कुणीच नाही. स्वामी राया, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवण्यासाठी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. जेवढा आपण जप कराल ना, तेवढे श्री स्वामी आपल्याला जपतील. जेवढे आपण श्री स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाचाल ना, तेवढेच जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील. जेवढे आपण श्री स्वामींची सेवा करणार, तेवढा श्री स्वामी आपल्याला मेवा देणारच. आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा कराल, तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतीलच, हे मात्र निश्चित आहे. म्हणून सेवा ही मनापासून निस्वार्थ मनाने करायची. जर तुम्ही निस्वार्थ मनाने सेवा करत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, प्रत्येक सेवेकऱ्याने रोज रात्री झोपताना स्वामींना मुद्रा करून प्रार्थना करायची आहे की दिवसभरात काही चुकले असल्यास, खोटे बोलले गेले असल्यास, पायाखाली किडा मुंगीसारखे जीवाणू मेले असल्यास, काही ज्ञात अज्ञात चुका माझ्या हातून झाल्या असल्यास मला क्षमा करावी. अशी रोज रात्री प्रार्थना केल्याने हळूहळू आपल्या चुका कमी होत जातात. आणि अशा पद्धतीने परमपूज्य गुरुमाऊलींनी उपस्थितांना नक्कीच मार्गदर्शन दिले आहे आणि त्याप्रमाणे ते सांगितले आहे. मग तेच आपण नक्कीच फॉलो करायचे आणि त्याप्रमाणे आपण वागायचे. तो आम्ही म्हणतात, ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचे भान असणे. म्हणून परिस्थितीच्या फुग्यात कष्टाची हवा भरून आयुष्य जगणं गरिबाला जमत असतं. निखळ हास्याला श्रीमंतीची नव्हे तर समाधानाची गरज असते. ते हास्य तुम्ही कशात शोधता यावर अवलंबून आहे तुमचा आनंद किती असणार आहे आणि कसा आनंद तुम्ही जीवनाकडून घेणार आहे. म्हणून स्वामी मार्गात येणे सोपे आहे, पण कठीण आहे टिकून राहणे. आपण सुरुवातीला केंद्रात जातो, स्वामींच्या इच्छेने व टिकून राहतो ते स्वतःच्या पुण्याने. म्हणून आपण किती स्वामींची सेवा करतो आणि किती मनापासून करतो यावर स्वामी आपल्याला नक्कीच आशीर्वाद देत असतात. म्हणून जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं सोडून जातात. अस्तित्वावर प्रश्न येतो. चिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही. म्हणून जेव्हा परिस्थिती आपल्याला जीवनाचा अध्याय शिकवते, तेव्हा आपल्याला त्यातील प्रत्येक गोष्ट आणि शब्द हे आठवणीत राहिले पाहिजेत आणि राहतात सुद्धा. म्हणून तुम्ही तसेच ते आठवणीत ठेवले सुद्धा पाहिजे. आपली काळजी करणाऱ्या माणसाला कधीही गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की शिंपले गोळा करण्याच्या नादात मोती मात्र राहून गेला. खरा आनंद सुख सोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसऱ्यांनी केलेल्या स्तुतीमुळे होत नाही, तर आपल्या हातून काही लक्षात ठेवण्यासारखे सकृत्य झाले असेल तरच होतो आणि तरच आपल्याला सुख आणि समाधान प्राप्त होत असते. म्हणून आपले विचार सगळ्यांना पटतील असं नाही, म्हणून ते मांडायचे सोडू नये. कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाहीत तरी विचार करायला लावतात, हे मात्र नक्की आहे. म्हणून माणसं जोडताना एक लक्षात असू द्या, प्रत्येक झाडांनी फळ दिलंच पाहिजे असं नाही, तर काही झाडं ही सावलीसारखी राखून ठेवावी लागतात आणि ती राखून ठेवायचीच असतात. मग त्या सुद्धा जमत नाही. म्हणून जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कुणाचे आयुष्य देत नाही. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस किती असू शकतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत आणि आपल्याला स्वतःलाच ते व्हायचं सुद्धा आहे. म्हणून देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल, पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येते. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाही हे मात्र विसरू नका आणि त्यांना पण शिक्षा भोगावीच लागली आहे. म्हणून कलियुगाचे पर्व आहे. प्रत्येकाला जिथे गर्व आहे, मी आहे तर सर्व आहे
नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, कुणा वाचून कुणाची राहत नसते. आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे. प्रेमाने जोडलेली चार माणसं, त्यासाठी लागलेले दोन गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच मनुष्य या जगात खरा श्रीमंत आहे आणि तोच मनुष्य या जगात समाधानी सुद्धा आहे. म्हणून आपण तेच केले पाहिजे. म्हणून आपली नाती किती सुंदर आहेत ना. स्वामींनी परत मनुष्य जन्म दिला आणि शेवटी आपण स्वतःची जातपात विसरून सेवेकरी या नात्यात आपण बांधलो गेलो, जी रक्ताची नसली तरी प्रेमाची, आपुलकीची व मायेची जरूर आहेत. रक्ताची नाती एक वेळ तुटतात, पण सेवेकरी हे नातं कायम शाश्वत टिकणार आहे, जे कधी पण बोलता आणि ते मदतीला धावून येते, तेही रक्ताच्या नात्याआधी. म्हणून पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करायची संधी स्वामींनी दिली आहे. कोण कोणत्या कुळात जातीत जन्माला आला, त्यापेक्षा सेवेकरी म्हणून जन्माला आला हे आपले परम भाग्य आहे आणि हे आपल्याला नक्की समजले सुद्धा पाहिजे. म्हणून मी जरी शरीरात तुम्हाला दिसलो नाही ना, तरी सदैव तुमच्या पाठीशी राहील, असं स्वामी म्हणत आहेत. आणि घाबरू नका, घाबरू नका. जो भक्त नित्य नियमाने माझी भक्ती करील त्याचं मी सदैव रक्षण करीन, सदैव त्याच्या पाठीशी राहीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि असा स्वामी तुम्हाला आशीर्वाद देत आहे. म्हणून गुरूंच्या पायांच्या धुळीचा एक कण असंख्य पापांना मुक्ती देत असतो आणि सगळ्या वासना नष्ट होतात. म्हणून गुरु जिथे राहतात ती काशी आणि त्यांच्या पायाचे तीर्थ म्हणजे गंगा आहे. गुरुच्या अंगठ्याला खूप महत्व असतं, त्यातून एक ईश्वरी शक्ती वाहत असते. म्हणून पूजा झाल्यावर दर्शनी घेताना गुरूंच्या अंगठ्याचा स्पर्श करावा. पाद्य पूजा जरी दिसताना गुरु सेवा दिसली तरी वास्तवात ती भक्ताच्या भल्या करताच असते. म्हणून पूजा करताना गुरुचरणी लीन होऊन पूजा मात्र करावी आणि निस्वार्थ मनाने ती करायची आहे. म्हणून स्वामींनी आपल्याला एक वचन दिलेले आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याचा अर्थ असा होतो की भी म्हणजे भीती कशाची उरात धरतो, ऊ म्हणजे ऊन सावली नियम जगाचा आहे, नको अंतरू परमात्म्याला, को म्हणजे कोणी नाही त्याविना तुझला, स म्हणजे सतत राहा तू नामस्मरणात, मी म्हणजे मीपणा नाही स्वामीनी चरणी, तू म्हणजे तुझे न काही माझे न काही, ज्या म्हणजे जागीरदारी कुणा दाखवितो, पा म्हणजे पामर जीव हे सारे असती, ठी म्हणजे ठीक समजून राहे जगती, शी म्हणजे शीघ्र धाव घे स्वामीन पाशी, आ म्हणजे आदरे वंदन करी स्वामींशी, हे म्हणजे हेची विनवितो मी सर्वांशी. आणि याचा अर्थ होतो भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून हे अभयवचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे ते आपण नक्कीच मनापासून समजून घेतलं पाहिजे. आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही, ते आपोआप जोडलं जातं. खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ असते. हे दान ज्याला लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो. किती कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य, आणि संकटाच्या वेळी कामाला येते ते आपल्या कर्मात साठवलेले पुण्य. आणि ते आपण किती साठवले मग ते तेव्हा आपल्याला कामात मात्र नक्कीच येत असते. म्हणून बाळा, भक्ती करतू स्वामींची, देह भान विसरून. अनंत संकट आले तरी तुला स्वामी समर्थपणे नेतील तारुण आणि नेतील तारुण. म्हणून स्वामींची भक्ती ही तुम्हाला करायचीच आहे आणि त्यासाठी वेळ तुम्हाला काढायचाच आहे. स्वामी म्हणतात, भिंतीवरील सुंदर फोटोचा भार खिळा उचलतो आणि सांभाळतो, परंतु लोक कौतुक खिळ्यावर टांगलेल्या फोटोचेच करतात. जीवनाचे देखील असेच असते. केलेल्या कामाचे श्रेय तुम्हाला मिळेलच असे नाही. दोन गोष्टी कधी संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतरंगातील देवपण. हे संपले की माणूस संपतो सुद्धा. म्हणून स्वभाव असा ठेवायचा की जीवनात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यभर विसरली नाही पाहिजे आणि नक्कीच त्यांनी आपल्याला ध्यानात ठेवले पाहिजे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य वाचलं ना आणि ऐकलं ना तरी स्वामी समर्थांची मूर्ती ही डोळ्यासमोर उभी राहते. आणि श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळेलच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमी संकटातून तरतात. आणि कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्की जीवनाचे सार्थक होते. आणि स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे आणि ते समजण्यासाठी आपल्याला त्यांची भक्ती ही करावीच लागेल. म्हणून माझा देव मला पाहतोय हा भाव मनात ठेवला की वाईट काळात ही आपली पावलं चुकीच्या दिशेने मात्र सरकत नाही आणि चांगल्या दिशेनेच आपण विचार करत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, माचीच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो. म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते, परंतु आपल्या जवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे. मग आपण का लहान लहान सहान गोष्टीने पेटून उठतो.
शांत व्हा, स्वस्थ राहा, घर्षण करून पेटवणाऱ्यांपासून सावध व्हा. आपण जगण्यासाठी आहोत, जळण्यासाठी नाही. जीवन खूप सुंदर आहे, ते आनंदाने आपण नक्कीच जगले पाहिजे आणि तसे आपण वागले सुद्धा पाहिजे. म्हणून मोठ्या मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना बऱ्याचदा छोट्या छोट्या स्वप्नांना नाहक बळी दिला जातो. नात्यांच्या मजबूती देण्यासाठी जाणत्यांना आधाराचा भक्कम पाया उभारावा लागत असतो. म्हणून तुलना करून कोणी छोटा किंवा मोठा ठरत नाही. स्वतःच्या मनातच छोटेपणा किंवा मोठेपणा हा ठरत असतो. म्हणून आपण तो अजिबात ठरवायचा नाही. स्वामींच्या दरात प्रत्येकाला न्याय असतो आणि आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल ना, तर असे समजू नका की काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाईल. आणि एवढं मात्र नक्कीच लक्षात ठेवा, आणि ती परतफेड स्वतः स्वामी करत असतात. म्हणून प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसं हे नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील. पण जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी असतील. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी. आणि जीवन हे असं पुस्तक आहे, याला वाचायला घेईपर्यंत सर्व पाने जीर्ण झालेली असतात आणि तसेच ते आपल्याला वाचायला लागत असतात. म्हणून आनंदाने जगायचा सोपा उपाय आहे. जी माणसं हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नये, आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नये. अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे. आणि जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार मात्र करत असतं. आणि तेच व्यक्तिमत्व आपण नक्कीच जीवनात जगत असतो. म्हणून या जगात आपले स्वतःचे असे काहीच नाही. जे काही तुमच्याजवळ आहे ती तात्पुरती ठेव आहे. जसे पुत्र सुनेची ठेव, कन्या जावयाची ठेव आहे, आणि आपले जीवन मृत्यूची ठेव आहे, आणि आपले शरीर सुद्धा स्मशानाचीच ठेव आहे. म्हणून ही ठेव ज्याची आहे त्याला वेळेत परत करा व समाधानी जीवन जगा. आणि नक्कीच तुम्ही समाधानी जीवन आपल्यालाही जगू द्या. असे आपण लोकांना समजून जीवन मात्र समाधानाने आणि सुखी समाधानी जगायचे आहे. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी जीवनातील अनेक गैरसमज मात्र आपले नक्कीच दूर होतील आणि आपण माणसांची नक्कीच जवळीक साधू. कुणालाही न दुखवता जगणे यांचे इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरज राहत नाही आणि गरज भासतही नाही. म्हणून फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये आपण दुसऱ्यांना सुखी ठेवायची आणि आनंदी बघायचे आहे. सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. काही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त 2च गोष्टी आवश्यक आहेत. पहिले संकल्प आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारे धैर्य. परमेश्वर मंदिरामध्ये नाही, ज्याच्या हृदयामध्ये माणुसकी आहे त्याच्याच अंतःकरणात परमेश्वर आहे. आणि तुम्ही नक्कीच तुमच्यामध्ये माणुसकीही ठेवायची आहे. स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसे की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी, उगीच कशाला भ्यावे मी, काहीच पडणार नाही कमी. स्वामींच्या दासासी, आणि स्वामींचा दास कधीच भुकेला नसतो, तो कायम सुखी समाधानी असतो. एवढं लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थांना साक्षी ठेवून केलेले कोणतेही सत्कर्म कधीच वाया जाणार नाही. कर्माप्रती आपला उद्देश चांगला असेल तर स्वामी कधीच कुणाची झोळी रिकामी मात्र ठेवत नाही आणि ठेवणारही नाही. प्रत्येकाची झोळी स्वामी भरतातच. म्हणून आपण गुरूंकडे धाव न घेता गुरु शिष्याच्या शोधात आपल्याकडे येतो. श्री स्वामी समर्थ महाराज पंढरपुराच्या चंद्रभागेच्या वाळवंटात श्री शंकर महाराजांची वाट पाहत होते. गरज दोघांना होती जगाच्या कल्याणाची. म्हणूनच प्रत्येक नातं हे महत्वाचं असतं. आदर आणि आधार यावर नात्याचं अस्तित्व अवलंबून असतं. म्हणून आपण आदर केला पाहिजे आणि आधार सुद्धा दिला पाहिजे हे लक्षात ठेवा. कोणी फक्त विशिष्ट पेहराव धारण केला म्हणजे साधू कधी होत नसतो. तो असे नाही तर चंचल मनावर अंकुश मिळवण्यात जो यशस्वी झाला तोच खरा साधू असतो. आणि त्याच्यासाठी घरदार सोडून व त्याग करण्याची गरज नाही. ऐवजी मुखात नाम घेत प्रत्येक कर्म स्वामी सेवा या भावनेने करत भक्ती मार्ग धरायचा आहे. कारण भक्ती मार्ग व ईश्वरीय प्रेमाचा मार्गच खरा राजमार्ग आहे. आणि इथूनच सुरुवात आहे आणि इथपर्यंत शेवट आहे हे फक्त आपण लक्षात ठेवायचे. म्हणून महाराजांचा संदेश खूप छान आहे. माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेराचे भंडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचन ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ,
ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ. तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ. तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग. माझ्या मार्गावर चालून तर बघ. तुला शांतिदूत बनवले नाही तर सांग. तो स्वतःचा समर्पित करून तर बघ. तुला हिरा नाही बनवला तर नक्कीच सांग. माझे कीर्तन करून तर बघ. जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग. तू माझा बनवून तर बघ. प्रत्येकास तुझा नाही बनवला तर मग सांग. म्हणून आपण स्वामींशी एकनिष्ठ राहायचंय आणि स्वामींची सेवा ही प्रामाणिकपणे करायची, कारण जे कराल तेच तुम्हाला मिळेल हे मात्र निश्चित आहे. म्हणून श्री स्वामी समर्थांचे मंत्र आपण जपत असतो. त्याचे भरपूर काही फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले असते आणि माणसाची अनेक आजारांपासून सुटका होते. मंत्रजप केल्याने मनुष्याला मानसिक शांती मिळते आणि मानवी मन शांत आणि शांत राहते. म्हणून ज्या लोकांना सर्वात जास्त राग येतो त्या लोकांनी श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा नित्य जप करावा. श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने माणसाला जीवनात यश मिळते आणि या मंत्राचा जप केल्याने आपण इतर लोकांकडून होणारी निराशा आणि फसवणूक मात्र नक्कीच टाळू शकतो आणि ते आपल्यासोबत होणार सुद्धा नाही. म्हणून स्वामी म्हणतात, गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमी गोड शब्द बाहेर पडतात, पण एक तहान भागली की पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही आपोआप बदलत असते आणि आपोआप त्यांनी नक्कीच मन फिरत असते. म्हणून एखाद्याची वेळ जेव्हा यशाला साथ देणारी असते तेव्हा शिकताना त्याला बरोबर खूप काही गोष्टी जोडीने घेऊन चालावं लागतं. तू ध्येय बाळगून आहेस का तर तुला लोकांचं ऐकून घ्यावे लागणार आहे आणि तू ऐकणार आहेस तेव्हाच तू घडणार आहेस. पण लोक बोलतात आणि मलाच का बोलतात, सारखं सारखं मीच का ऐकून घ्यायचं, या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा ते तुला का बोलतात आणि त्यांना तुझ्याकडून काय अपेक्षित आहे, ती आपलीच माणसे आहेत, तर त्यांना तुझ्यामध्ये काय बदल घडवायचे असे वाटत आहेत. कारण त्यांनाही कुठेतरी वाटत असेल तुझं चांगलं व्हावं. याबद्दल जरा जास्त विचार केला असता तर तुला राग येण्यापेक्षा तू स्वतःवरती काम करायला घेशील, म्हणजे तुझ्या भविष्याच्या दृष्टीने जास्त हिताचं असेल. म्हणून साधारणतः इथे एखाद्या स्त्रीने जर पुरुषाला काही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जास्त अहंकार दुखवल्याची भावना मनामध्ये तयार होते आणि अशा वेळेला खूपदा तुमच्याकडून मनात नसताना सुद्धा समोरच्या व्यक्तीचा अपमान केला जातो. परंतु असं करू नये, कारण त्या स्त्रीला तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा नक्कीच आहे. मग ती स्त्री तुमची आई असो किंवा बहीण असो किंवा मग इतर कोणीही असो. परंतु इथे नात्यापेक्षा आणि स्त्री पुरुष हा वाद घालण्यापेक्षा आणि धरण्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं करावं आणि त्यासाठी होणारी टीका ही स्वतःच्या संघर्षाला जोडून पुढे नेण्यासाठी आहे हे नेहमी ध्यानात ठेवायचं. म्हणजे येणारा काळ लवकरच सुखद गोष्टी घेऊन येतो. जे देणारं ते चांगलंच देणार असे फक्त स्वामींवर आपण विश्वास ठेवायचा. मग सर्व काही स्वामींवर सोपवून आपण फक्त त्यांची भक्ती करायची आणि प्रेमाने करायचे. प्रत्येक शेवट हा एक नवीन अध्यायाची सुरुवात असतो. आयुष्य कुणासाठी थांबत नाही, ते चालूच राहतं. ते सुरुवात आणि शेवट याचं चक्र आहे, जिथे आपल्याला असं वाटतं की आता सर्व काही संपलंय, पण प्रत्यक्षात तसं काही नसतं. तुम्हाला त्याची दुसरी बाजू देखील जाणून घ्यावी लागते. लक्षात ठेवा, प्रत्येक शेवट हा एक नवीन अध्यायाची सुरुवात करत असतो. म्हणून निराश होऊ नका. तुमच्यातील उमेद जगण्याचे काम गुरुचरित्र करत असते आणि गुरुचरित्र वाचावे नक्कीच आपल्याला जीवनातील ज्ञान हे समजत असते. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुम्हाला नक्कीच तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील. त्यामुळे तुम्ही त्यांची सेवा करत राहायचंय आणि नक्कीच तुम्ही कोणत्याही मेवायची अपेक्षा करायची नाही. निस्वार्थ मनाने सेवा मात्र करायची आहे. म्हणून तुम्हाला चांगलं वागायची बुद्धी का नाही होत, तर कारण तुमचं प्रारब्ध आहे. मी एका सेकंदामध्ये तुला ठिकाणावर आणू शकतो, पण त्यासाठी पूर्वजन्मीचा साठी असावा लागतो. आणि मग जेव्हा तुला सर्व काही मिळत आहे तेव्हा तुझे नियम, तुझा कुळधर्म, कुळाधार विसरत चालत नाही. म्हणून सारखं पाप पुण्य चढ उतार करत असत. आणि मग तुला भल्याचं म्हणून सांगतो, तू ज्याची निंदा नालस्ती करतो ते थांबव असे स्वामी म्हणत आहेत. आणि ज्याची निंदा नालस्ती करतो ते तसे करू नको. खूप गोष्टी तुला शिकायच्या आहेत तर अजून, आणि प्रवास चालू आहे. वाट कधीच बिकट होत जाते आणि त्यात तू अडकतोस. ते त्या ध्यानात येण्यापेक्षा आताच वेळ आहे. तुझी चूक तू स्वतः सुधार आणि तू तुझं मन मी जाणतो. हे वेळ आता धरलेल्या वाळूप्रमाणे निष्ठून जाईल. जेव्हा आधीच तुला जे मिळालं ते जतन कर आणि जे पूर्व पुण्याने मिळालं आहे ते पाहायला शिक. उगाच स्वतःचा पेपर स्वतःच अवघड करू नको. आणि इथे माझ्या नजरेतून कोणी सुटत नाही हे मात्र लक्षात ठेव, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. आणि त्याप्रमाणे आपण ते समजून सुद्धा घेतलं पाहिजे. म्हणून किती जण हे असे आहेत जे बोलत आहेत, आम्हाला उठायला होत नाही,
प्रार्थना करायला सुद्धा कंटाळा येतो तर ऐक, जे जे लोक भक्ती मार्गात आहेत ते अशा पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला या गर्दीचा रस्त्यातून उचलून शांत मार्गावर नेण्यासाठी बनल्या आहेत. ज्याप्रमाणे प्रार्थना करण्याची सदैव शक्ती आहे, त्याचप्रमाणे तुला काही करू नये असे वाटणारी तुझा आतील उदासीन शक्ती सुद्धा आहे. अशा वेळेला जबरदस्तीने सुरू करा प्रार्थना ऐकायला बोलायला. वाटेल नकोशी तरी चालेल, नका बनून राहू गुलाम त्या उदासीन शक्तीचे. करा मात आळसावर तुमच्या. एकदा का या मार्गावर चढता तर ती पाश हळूवार दूर होईल आणि दुसरा मार्ग मोकळा होईल. म्हणून माझी प्रेमाची गोंधळी मी भक्तांवर जेव्हा पांघरतो ना, तेव्हा ती ऊब तुम्हाला जाणवते ना, ती अनुभवा आणि म्हणजे समजेल तुझी जी प्रार्थना करत होता ती मी ऐकत होतो आणि ती नक्कीच पूर्ण होणार आहे असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याला असण्याला अर्थ असतो त्याच्याच नसण्याची पोकळी जाणवते. केलेल्या मदतीला कधीच उपकार समजू नका. आपलं सत्कर्म कुणी पाहत नसेल, पण मी पाहतोय आणि मी त्याला त्या कामाचं फळ देईनच. वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते. आपलेपणाही खूप जण दाखवितात, पण आपलं कोण आहे ते वेळच आपल्याला दाखवत असते, हे मात्र निश्चित आहे. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि ती वेळ आपल्याला ते समजून घेणार आहे. म्हणून तुम्ही फक्त त्याप्रमाणे वागले पाहिजे. आनंदी ही एक अनुभूती आहे आणि ती कधी ना कधी निसम प्रेम आपुलकी अनुभवात त्यातून मिळणारा आनंद म्हणजे आशीर्वाद आहेत असे समजायचे. आनंद किती सहज शक्य आहे अनुभवणे हे जरा पहाच. आईचा उदारता वाढणारा गर्भ हा निस्सीम आनंदच. पहाटेची कोबळ ऊन अंगावर जेव्हा स्पर्श करतं ना, त्यातून उत्सर्जित होणारं तेज म्हणजे आनंद आहे. लहान मूल जेव्हा निरागस असतं ना, तुमच्याकडे पाहून तो खरा आनंद आहे. तुम्हाला मिळालेलं गोड नातं म्हणजे आनंद आहे. नकळत मनासारखे घडले की जे समाधान मिळते तोच खरा आनंद आहे. शांत मनाने कधी समुद्र किनारी बसून फक्त पाण्याचा आवाज ऐकला असेल तरच समजेल खरा आनंद आहे. खूप सुंदर कल्पना म्हणजे आनंद आहे. आपला प्रेमाचा माणूस भेटणे म्हणजे आनंद आहे. दुसऱ्या कितीही वाईट वागला तरी स्वतः त्रास करून न घेणे म्हणजे आनंद आहे. असे आशीर्वाद निरंतर चालू राहतील. म्हणून स्वतःला जो भाग्यवान समजून प्रसाद ग्रहण करेल तोच खरा आनंद आहे. काय मिळेल ते पाहण्यापेक्षा काय आत्ता आहे हे पाहण्यात जो मनन असतो आणि मनन करतो त्याचाच आनंद आम्ही द्विगुणित करतोच, हे स्वामी म्हणत असतात. म्हणून आपल्याकडे जे आहे त्यात आपण सुख समाधानी असले पाहिजे आणि त्याच आपण चालत राहिले पाहिजे. म्हणून या दरबारात बसणे आणि स्वामींच्या दरबारात जाणे ही आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्य असावी लागते आणि ते सुद्धा परब्रह्मासमोर बसून सेवा करणं सोपं नाही. म्हणूनच पूर्व पुण्य होती गाठी, म्हणून झाल्या स्वामी भेटी. या दरबारात जो जातो तिथे पाय ठेवताच आपले सर्व प्रश्न हळूहळू सुटतात आणि आजपर्यंत कोणीही या दरबारात जाऊन रिकाम्या हाती आले नाही. या दरबारात प्रत्येक रडत जाणारा भक्त हा प्रचंड आत्मविश्वास घेऊनच परत जातो, कारण स्वामींना कोणतीच गोष्ट अशक्य नाही. तेच आपल्या भक्तांचे भोग संपत असतात आणि नंतर त्यांच्या झोळीत इतकं सुख देतात की त्यांना त्यांची नक्कीच कधी कल्पना नसती आणि त्यांनी कल्पना केलेली सुद्धा नसते. एवढं काही सुख स्वामी आपल्याला देत असतात. फक्त आपल्यावर त्यांना विश्वास ठेवलेला फक्त त्यांना बघायचा असतो आणि त्यांच्यावर आपण विश्वास ठेवायचा सुद्धा असतो. म्हणून देव तुटलेल्या गोष्टींचा किती छान उपयोग करतो ना. ढग तुटतात आणि पाऊस पडतो. जमिनीला भेगा आल्या की शेत बनते. वृक्ष तुटते तेव्हा बीज उमलते. बीज अंकुरलं की झाड होतं. म्हणून माणूस जेव्हा तुटतो खचतो तेव्हा समजून घ्यायचं की देव आपला उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करत आहे आणि चांगल्या गोष्टी आपल्या हातून नक्कीच घडणार आहेत आणि त्या गोष्टी घडण्यासाठी आपण तयार सुद्धा असलं पाहिजे. आणि तेवढं भक्ती आपण स्वामींवर सुद्धा केली पाहिजे, कारण तीच भक्ती आपल्याला पुढे घेऊन जात असते आणि पुढे आपल्याला तो आनंदही मिळत असतो. कारण स्वामींनी आपली त्यासाठी निवड केलेली आहे आणि स्वामींनी आपल्याला त्यासाठी निवडलेलं आहे. म्हणून स्वामींना कधी न धिक्कारून आपण फक्त स्वामींची सेवा करायची आणि स्वामी भक्त ज्याला सर्व काही माहिती असतं आणि सर्व काही चांगले विचार त्याच्या मनात असतात. म्हणून फक्त स्वामींशी एकनिष्ठ राहून आपण स्वामींची भक्ती केली तर ते आपल्याला आशीर्वाद देतीलच, हे मात्र निश्चित आणि हे अटळ सत्य आहे. हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? हो, स्वामी तर दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही आणि कोणीच आपल्याला मदतीला सुद्धा येत नाही. म्हणून देवाच्या दारात पण लोक वशिला बाजी करतात, पण देव असा कधीच मिळत नसतो हे मात्र त्यांनी लक्षात ठेवलेलं नसतं. म्हणून त्यांना ते कळत नसतं. म्हणून जर शेवटपर्यंत साथ देता येत नसेल तर कोणासोबत नातं निभावण्याचं नाटक नक्कीच करू नका, कारण तुमचं 4 दिवसाचं नक्कीच प्रेम एखाद्याचं आयुष्य मात्र नक्कीच खराब करू शकतं. आयुष्यात इतकी पळू नका की कोणामध्ये पायाऐवजी तुमचं मन थकेल, पण जो माणूस तुमचा विचार करतो त्याच्या मागे जरूर तुम्ही पळले पाहिजे. आणि प्रत्येक आवडलेली गोष्ट असो या वस्तू
आपलीच होईल असं वाटतं आपल्याला, पण तसं नसतं. कदाचित एखादी गोष्ट अथवा वस्तू कधी परिस्थिती पाहून सोडून सुद्धा द्यावी लागत असते. म्हणून ज्या माणसाला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो तो माणूस दुसऱ्यांच्या कधीच होऊ शकत नाही. आणि जेव्हा तुमच्याकडून काहीच मिळत नसतं तेव्हा समोरचा व्यक्ती नक्की बदलत असतो. कारण मुंग्या तिथेच लागतात जेथून त्यांना नक्कीच साखर भेटत असते. आणि वेळ खूप काही जखमा देते. म्हणूनच घड्याळात फुलाऐवजी काटे मात्र असतात. आणि आयुष्यात फक्त एक श्रीकृष्ण मिळावा, बाकी शकुनी प्रत्येक वळणावर भेटतील हे मात्र निश्चित आहे. कधी कधी त्याही गोष्टी गमावतो ज्याला आपण पूर्ण हक्काने म्हणायचो की ते फक्त माझं आहे, आणि ते आपल्याहून नक्कीच लांब गेलेलं असतं. म्हणून प्रेम असो किंवा जेवण, जेव्हा जास्त दिलं जातं तेव्हा ते अर्धवट सोडून जातात लोक, आणि ते नक्कीच त्यांना त्याची काळजी नसते. म्हणून 4 लोकांनी काय साथ सोडली, लोकांना वाटलं संपलोय मी, पण माझ्या पाठीशी स्वामी आहेत एवढं मात्र मी लक्षात घेतलंय. आणि स्वामींची सेवा करून जीवन माझा सुखी समाधानी ठेवलंय. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी 2च गोष्टी असतात. ती म्हणजे एक देव, आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. तीच त्याने पूर्ण ठेवायची आहे. आणि स्वतःच्या फायद्यासाठी कधी कुणाच्या आयुष्याची राख करू नका, कारण त्या माणसाने तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त मात्र विश्वास हा ठेवलेला असतो. म्हणून प्रत्येक गोष्ट हृदयाला लावत राहतालच, रडत राहताल. त्यामुळे जो जसा आहे त्याच्यासोबत तसेच राहा, आणि तसेच त्याच्यासोबत आपण वागले पाहिजे. आणि ज्या माणसाला तुमच्या डोळ्यातील पाणी समजेल त्याच माणसाला तुमच्यावर आयुष्यभराचा हक्क मात्र नक्कीच तुम्ही गाजवू दिला पाहिजे, आणि नक्कीच हक्क दिला पाहिजे. आणि जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटा पडतो, हे मात्र निश्चित सत्य आहे. आणि हेच घडत असतं. एखाद्याला जीव तेवढाच लावा जेवढा त्याला सहन होईल, नाहीतर जास्त जीव लावला की आपणच चुकीचे ठरलो असे मात्र ठरत असते. म्हणून माणूस एकटा तेव्हाच राहतो जेव्हा त्याच्या आयुष्याचा सर्वांनी खेळ केलेला असतो. पण लक्षात ठेवा, देव उशिरा का होईना त्याची साथ मात्र देतो, आणि शेवटी विजय हा त्याचाच मात्र होत असतो. म्हणून दुनियेत हजारो नाते जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एकच असलेलं नातं तुमच्या सोबत मात्र असेल, आणि शेवटपर्यंत असेल. म्हणून इथे कोणीच कोणाचं नाही. ज्या दिवशी तुमच्याकडे सर्व काही असेल तेव्हा सगळे तुमचे, आणि ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुम्ही फक्त एकटे असाल, हे मात्र निश्चित सत्य आहे. आणि आयुष्य जसं पुढे जाईल तसं जाणवेल की आयुष्यात आपल्याशिवाय आपलं कोणीच नाही, आणि आपण आपली स्वतःची काळजी मात्र घेत असतो. आणि एखाद्याच्या आयुष्यात नवीन माणूस आला की आपली किंमत त्याच्या आयुष्यात शून्यही होतच असते, आणि हे कटू सत्य आहे. म्हणून लोक काय म्हणतील याचा कधी विचार करू नका, कारण आग लावणारी तीच आहेत आणि विझवून टाकणारी पण तीच आहेत, हे आपल्याला समजायला हवं. म्हणून एकदा सहन करायची सवय लागली ना माणसाला, की हे प्रेम नाती याचं काहीच मात्र त्यांना वाटत नसतं. आणि काही द्या न द्या, पण एखाद्याला मान अपमान धोका प्रेम या गोष्टी दुप्पट मात्र तुम्ही नक्कीच दिल्या पाहिजे. आणि आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असोत त्यांना काहीच फरक पडत नाही. सारथी बनायचं तर कृष्णासारखं बना, कारण पावलोपावली तर खूप लोक भेटतील, पण संकटात साथ देणारा एकदाच कृष्णासारखा असेल, आणि तोच तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार आहे. म्हणून देवा, सहन करायची एकदा सवय झाली की तुम्हाला सहन करावे लागते, आणि त्यासाठी तुम्हाला नक्कीच बलाढ्य बनावे लागते. म्हणून स्वामी म्हणतात, दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, कारण आजची परिस्थिती उद्या राहत नसते, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तुमचे आयुष्य देणारी माणसं बदलू शकतात, तर तुमचं नशीब तुम्ही का बदलू शकत नाही हे तुम्ही नक्कीच विचार करून बघितलं पाहिजे. आणि माणसं आणि त्यांचा स्वभाव अचानक बदलत नसतो. आपल्याकडून जर काही मिळत नसेल तेव्हा सगळं बदलायला चालू मात्र होत असतं, आणि सगळं काही बदलून जात असतं. म्हणून एकटा पडतो तो माणूस ज्याने कायम दुसऱ्यांचा मनाचा विचार केलेला असतो, आणि तोच माणूस शेवटी त्याला कोणी विचारणारा सुद्धा नसतं. म्हणून स्वामी, लहानपणी वाटायचं परीक्षा फक्त शाळा कॉलेजमध्ये होतात, पण आज आयुष्य जगताना कळतंय आयुष्यात पण खूप परीक्षा द्याव्या लागतात, आणि खूप परीक्षांना आपल्याला सामोरे जावे लागते, आणि हेच असंच जीवन आपल्याला जगायचं सुद्धा आहे. म्हणून देवा, सगळ्यांना आपलं करण्याच्या नादात आपण कधी एकटे पडतो हे कोणाला समजत नाही, हे कोणाला कळत सुद्धा नाही. म्हणून स्वामी म्हणतात, एकदा माणूस तुम्हाला सोडून का जातो, कारण तुम्ही त्याला आवडत नव्हता म्हणून नाही, तर त्याचा स्वार्थ पूर्ण झाला होता म्हणून. त्याने तुम्हाला नक्कीच सोडलेलं असतं, आणि नक्कीच तो गेलेला असतो. म्हणून ज्या लोकांना तुम्ही आयुष्यभर साथ द्यायची असं ठरवलेलं असतं, नेमकी तीच लोक तुमचा विश्वासघात हे करत असतात. आणि ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणाने वागलाय ना, तीच लोक तुमच्या आयुष्याचा नेहमी खेळ करत असतात, आणि नेहमी तुमच्या विरुद्ध सुद्धा असतात. म्हणून ज्याला भावना कळत नाही
त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती कधी आपली होऊ शकत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून 4 दिवस फक्त गायब होऊन बघा, लोक तुम्हाला विसरून जातील. जगाची हीच रीत आहे. तेव्हा स्वतःला सावरून राहा आणि स्वतः सावरून जीवन जगा. म्हणून तुमच्या आयुष्यात प्रत्येक माणसाला ठेवू नका. जे मनापासून तुम्हाला आपलं मानतात त्यांना आयुष्यात ठेवा हे मात्र निश्चित आहे. कारण तीच लोक तुमची साथ ही शेवटपर्यंत देत असतात. आणि आयुष्यात अशा व्यक्तीसोबत नातं जोडा ज्यांना तुमच्या भावनांची नक्कीच कदर असेल आणि नक्कीच ते कदर करत सुद्धा असतील. म्हणून मी सगळ्यांना प्रत्येक वेळी साथ देत गेलो, पण माझी साथ सर्वांनी कधी सोडली हे कळलंच नाही. आणि तेही कळायला मात्र स्वामी भक्तीत आपल्याला असावं लागणार आहे. आणि मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य मनासारखं आणि गोड मात्र तुमचं होऊन जाईल. आणि जीव लावणारी माणसं ज्याला भेटतात ना त्याला ती कळत नाहीत, आणि ज्याला जीव लावणारी माणसं भेटत नाही त्यांना ती नक्कीच कळत असतात. हा निसर्गाचा नियम मात्र आहे. आणि ज्यांच्या मनात आपलेपणात नसेल तर त्यांना आपलं समजून तर काय फायदा, आणि ते नक्की समजणार सुद्धा नाहीत. म्हणून समोरचा व्यक्ती जर तुम्हाला स्वतःहून वेळ देत नसेल तर समजून जायचं त्याला आपल्यापेक्षा इतर गोष्टी मात्र नक्कीच महत्वाच्या आहेत. आणि त्याच गोष्टींमागे तो धावत सुद्धा आहे, आणि त्याच गोष्टी त्याला करायच्या सुद्धा आहेत. म्हणून त्या व्यक्तीमागे कधीच आपण पळू नये आणि त्या व्यक्तीशी कधीच चाकरी सुद्धा करू नये. म्हणून अशा लोकांपासून आपण नक्कीच लांब राहायला हवं आणि नक्कीच दुरावा त्यांच्याकडून करायला हवा. आणि फक्त स्वामींची भक्ती करून आपण स्वामींमध्ये लीन व्हायला हवं आणि आपल्या शक्ती आणि मर्यादा नक्की समजून घ्यायला हव्या. म्हणून स्वामी म्हणतात की माझी सेवा करा आणि नामस्मरण करा, मी तुम्हाला त्याचं नक्कीच फळ देईल. आणि नक्कीच तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजण्यासाठी मी तुम्हाला तेवढं ज्ञान देईल. फक्त माझ्याशी एकनिष्ठ राहा. म्हणून स्वामींची भक्ती करा आणि स्वामींची एकनिष्ठ राहा. नक्कीच तुम्हाला मोठमोठे फळं मिळतील आणि स्वामी तुम्हाला समजून सुद्धा घेतील. स्मरण करताच समोर उभे राहतात ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. जो संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जो आपल्या मदतीला धावतो तेच आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत टाकतो तो आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु, सद्गुरु, परमगुरु आहात. आपण माझा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद तुम्ही स्वीकारावे. आणि हेच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी सांगतात, विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्तीशिवाय भगवान प्रसन्न होत नाही व भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात शांती निर्माण होत नाही. त्यासाठी तुम्हाला भगवंताचे नक्की शरण जावे लागणार आहे. आणि इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल. याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी नक्कीच काढेल, एवढं मात्र निश्चित आहे. तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. आणि त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या आणि व्यवस्थित वापर देखील करून घ्या. म्हणून दया, क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहेत तिथे देवाची वस्ती असून अशा घरी देव धावत जाऊन वास्तव्य करतो. देवाचे कीर्तन करणाऱ्यांकडे देव धावत जातो आणि देवाचे फक्त नाव घेतले तरी त्याची पूजा ही होत असते. म्हणून तुम्ही फक्त नक्कीच मनापासून नामस्मरण हे स्वामींचे केलेच पाहिजे. आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फुले विस्कटणार नाहीत याची मात्र काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे. आणि सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे. प्रेमात हरलात म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. कदाचित देवाने त्यापेक्षाही चांगले प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल आणि ती तुम्हाला भेटणारही आहे. म्हणून इतरांनी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा तुम्ही नक्कीच होऊ नका. आणि समृद्धी म्हणजे फक्त धन संपत्तीची मोजदाद नव्हे तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे. जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध आहे आणि तोच व्यक्ती खरा दानशीर सुद्धा आहे. म्हणून जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा आणि जी गोष्ट दुसऱ्यांच्या मनात आहे ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. आणि मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे तर 50 रुपयांचा आरसाच मात्र आपल्याला लागत असतो. आणि माणसाने जेव्हा हाव सोडली ना
की माणसाचा मोह हा संपून जातो आणि मोह संपला की दुःख हे संपून जाते, कारण तो व्यक्ती समाधानी आणि सुखी होऊन जात असतो. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे आणि तेच आपल्याला टिकून ठेवायचे आहे. लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत, कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांच्या जीवनात अवलंब करत नाही आणि जीवनात ते वापरत नाही. म्हणून देवानं दिलंय त्यातलं थोडं इतरांनाही देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी नक्कीच जगून पाहावं. तुमच्या आयुष्यात जे काही केले नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल, पण तुम्ही जे करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये हे फार महत्त्वाचं आहे, कारण ते तुम्हाला जीवनभर त्रास देत राहील आणि दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता, त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते हे मात्र निश्चित. म्हणून प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि सुख समाधान देखील मिळेल. म्हणून आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येते. अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे मात्र आपल्या हातात असते आणि ते मनापासून आपण करायचे असते. म्हणून तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे आणि स्वतःचे कर्मच जबाबदार आहेत हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी लागणार आणि ते इथेच तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून स्वामी सांगतात, रागामध्ये हजारो चुकींच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती निर्माण होते आणि व्यक्ती शांतही होऊन जातो. म्हणून समोरच्याने कितीही राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य ठेवा. राग तर प्रत्येकच व्यक्ती करतो, पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो तोच जीवनात पुढे सरकत असतो आणि तोच व्यक्ती पुढेही जात असतो. म्हणून जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणे कधीच हरत नाही. एकतर ते जिंकतात, नाहीतर किंवा काहीतरी ते त्यातून नक्की शिकत असतात. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला ना तर आयुष्यात कशाचाही त्रास आपल्याला होणार आहे आणि साजरा केला ना तर आयुष्यात प्रत्येक क्षण हा साजरा होणार आहे. ते फक्त आपल्या हातात असतं आणि आपण ते नक्कीच करायचं असतं. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशी वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नाहीच मिळेल आणि नक्कीच मिळेल सुद्धा, पण त्या गोष्टी सर्व काही भविष्य काळात अवलंबून आहेत आणि त्या भविष्य काळातच अवलंबून राहू द्या. आपण फक्त वर्तमान काळात जगायचंय आणि आज काय होतं त्याकडे नक्कीच लक्ष द्यायचंय. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा कधीच मिळणार नाहीत. म्हणून त्यांची काळजी नक्कीच घ्या. तेही आपले नक्कीच गुरु आहेत आणि लहानपणापासून त्यांनी आपला सांभाळ देखील केला आहे, म्हणून त्यांना कधी विसरू नका. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतील सुद्धा. म्हणून तुम्हाला स्वामी कुठे गाडीवर दिसतात तर कुठे तुम्हाला एखाद्या बिल्डिंगवर नाव लिहिलेलं दिसतं. प्रत्येक ठिकाणी स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो किंवा अक्षर तुम्हाला नक्कीच दिसत असते. म्हणून स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतात की बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.